Namaskar, my name is Vardashan. Now, in this lecture, we are to see AutoCAD regarding important points. In this one video lecture, I will cover all important points of AutoCAD. I will cover, I sure 100% my points are come in upcoming civil engineering exam. You will no more study only one video of my AutoCAD. See, for AutoCAD subject, you will get 100% score. Now, we see AutoCAD introduction. CAD is an advanced computer software that is used for creating, design, and generating technical drawings in 2D and 3D by engineers, architects, and drafters. Now, we say what's by 2D and 3D. 2D means it will show two dimensions, like one is length, other is breadth. And in 3D dimension, we see three dimensions. One is height, other is breadth, and length. In this slide, we see some important points according to my study, like size in polygon is maximum 1024 and minimum 3. While drawing a circle by using 3 points, it means any circle drawn in AutoCAD it will be required 3 points, and characteristic limit is 256 in 5 DWG format. Maximum limit of error in AutoCAD drawing is 0.25 mm, and default size of CAD graphics window in metric 420 into 297. Minimum layer in AutoCAD is 1. Architects Act in 1972 enacted. It will be provided for to registration of architects. Enacted in 31 May 1972 and enforcement date is 2 April 1973. Enacted means it will be applied, and enforcement it will be mean working on it. This slide I will show AutoCAD window interface. Now say the bottom corner line the UCS coordinate system indicate केलेली आहे. ते बॉटमची जी लेआउट आहे त्याला लेआउट टॅब म्हणतो आपण. आणि जर बघायला गेलं तर हे नेव्हिगेशन बार साईडला असतं, हे आपल्याला नेव्हिगेट करतात. हे वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम या डायरेक्शन दाखवलेलं असतं ऑफसेटच्या, किंवा हे आपल्याला मोस्टली 3D पार्ट ड्रॉ करायला जास्त काम असतं. यामध्ये टॉप बॉटम लेफ्ट राईट ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ हे सगळ्या प्रकारचे कोऑर्डिनेट बघू शकतो. फक्त या क्यूबच्या साहाय्याने याच्यावर क्लिक करायचं, ते रोटेट करून बघू शकतो. हा बॉटमचा जो असतो स्टेटस बार. या स्टेटस बारमध्ये आपण जे इनपुट देऊ ते इथं खाली शिवू.
आता हे टॉप लेफ्ट हँड राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नरला आहे ॲप्लिकेशन मेन्यू. तर यात आपण फाईल इन्सर्ट करू शकतो किंवा फाईल सेव्ह करू शकतो आणि ऑर्डर ऑफ इन्फॉर्मेशन तिथे ॲक्सेस करू शकतो. क्विक ॲक्सेस टूलवर म्हणजे आपण इथून प्रिंट आउट करू शकतो, अनडू करू शकतो, रेडी करू शकतो किंवा फाईल सेव्ह करू शकतो. आता हा आहे तुमचा फाईल टॅब बार, म्हणजे त्याला एक रेबन बार म्हणतो. तर ह्या बारमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे कमांड्स होतील. होम, इन्सर्ट, annotation, import, टर्म फिल्ड, मॅनेज, ऑफसेट. यातून ऑटोकॅड की सिलेक्ट करायचं, ते तुम्हाला ड्रॉइंग करण्यासाठी मदत करतात. सर्च बारच्या मदतीने आपण जर आपल्याला एखादी कमांड लक्षात राहत नसेल किंवा काही गोष्टी अडत असतील तर आपण इथे सर्च करून ते ॲक्सेस करू शकतो. हे आहे तुमचं साईन बार. नेहमी लक्षात ठेवायचं सर्च बार हा ऑफला राहतो. याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कोणता बार किंवा कोणता टॅब कोणत्या एक बॉटमला आहे का टॉपला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण की पेपरला तेच विचारतील. सपोज असा क्वेश्चन ऑन ऑटोकॅड इन विच कॉर्नर सी नो ऑप्शन राईट कॉर्नर, ऑप्शन लेफ्ट हँड कॉर्नर. Technically it is left hand corner, so it will be remind this page. या स्लाइडमध्ये मी कीबोर्डचा इंटरफेस घेतलेला आहे. या साईडने तुम्ही ऑटोकॅडचे शॉर्टकट कीज ते खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता आणि एक इझी वे लाईक क्यू आहे ना, तुम्हाला क्यूवरून क्विक सेव्ह होईल. झेड आहे तर झेडवरून झूम, सी आहे तर सीवरून सर्कल होईल, व्ही आहे तर व्हीवरून व्ही होईल. म्हणजे तो इनिशियल वर्डपासून ती कमांड क्रिएट झालेली. ह्या व्ह्यूने तुम्ही लक्षात ठेवा तर तुमच्या लवकर ध्यानात राहील. आणि हे बाकी फंक्शन की फक्त हे ध्यानात ठेवायला तुम्हाला थोडं जड होणार, पण रिपीट केलं ना तर ते माइंडमध्ये एक प्रकारे छापून जाते. तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये बघू. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे रिमाइंड करा. शॉर्टकट कीज ऑफ ऑटोकॅड. नाव लाईन कमांड फॉर यूज हियर, चाम्फर कमांड CHA, बिल्डर कमांड F. तर शॉर्टकट कीज जर लक्षात ठेवायचं असेल किंवा पेपरच्या टायमिंगला जरी आठवत नसेल, जर त्यांना वर्ड दिलेला असेल ना, वर्डचा इनिशियल लेटर किंवा त्याचं 1-2 लेटर ध्यानात ठेवायचे लाईक दिस. आता लाईन कमांड आहे ना, तर लाईन कमांडचा L लक्षात ठेवायचा, तो म्हणजे त्याचा शॉर्टकट की एक असतो. किंवा आपला प्लेट आहे, प्लेटचा M. किंवा ज्याचा उच्चार पहिले होतो, याच्यात बघा तुम्ही सुरुवातीला जरी E आहे पण तो सायलेंट आहे म्हणून तिथे काय घेतला आहे, एक्स घेतलेला आहे. म्हणजे उच्चार त्याचा एक्सवरून, म्हणजे एक्सप्लोड म्हणतो आपण त्याला, त्याच्यामुळं हा एक्स आला इथे, ई नाही आला. बाकीचे बघा एरियासाठी AA, आर्कसाठी AR, C, प्लेटसाठी F, रेक्टँगलसाठी REC, स्क्वेअरसाठी X, स्केलसाठी SC, पॉईंटसाठी Q, एंटर. फंक्शन की या 12 फंक्शन की ऑटोकॅडमध्ये F1चा यूज करून आपण ऑनलाईन बनवू शकतो किंवा ऑफलाईन हेल्प मागू शकतो, ऑनलाईन ऑफलाईन डिस्प्ले शो करू शकतो. F2च्या मदतीने आपण जे आत्तापर्यंत कमांड दिल्या ऑटोकॅडमध्ये प्रोजेक्ट करताना, तर मागच्या कमांडच्या हिस्ट्री आपण चेक करू शकतो. टॉगल की ऑन ऑफ करू शकतो. F3च्या मदतीने आपण जे स्नॅप पॉइंटर ते ऑन ऑफ करू शकतो. F4च्या मदतीने 3Dचे स्नॅप ऑन ऑफ करू शकतो. F5च्या मदतीने आपण स्विच आयसो प्लेन ऑन ऑफ करू शकतो. आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे एक प्रकारे 3D व्ह्यू असतो. आणि F6च्या मदतीने आपण डायनॅमिक जो कोऑर्डिनेट सिस्टम आहे ती आपण ऑन ऑफ करू शकतो. F7च्या मदतीने आपण जे ग्रीड पॉईंट असतात ऑटोकॅडचे ते आपण ऑन ऑफ करू शकतो. F8च्या मदतीने आपण लाईनचा ऑन ऑफ करू शकतो, म्हणजे जे स्ट्रेट लाईन तिरपी करू शकतो.
किंवा ती तिरपी लाईन ती स्ट्रेट करू शकतो. F9च्या मदतीने आपण स्नॅपची जी ग्रीड कोड असेल ते ऑन ऑफ करू शकतो. F10 स्नॅपची पोलार आहे ते ऑन ऑफ करतो. F11च्या मदतीने आपण ऑब्जेक्टचे स्नॅप ट्रॅकिंग पॉईंट आहे तो ऑन करतो किंवा ऑफ करतो. F12च्या मदतीने आपण लाईन इनपुट ऑन ऑफ करतो. आणि ॲरे जी कमांड आहे ॲरे कमांडचा यूज करून आपण ते नंबर ऑफ टूल्स असतात वन टाईम नंबर ऑफ आपण काढू शकतो. तर ॲरे कमांडचे शॉर्टकट AR, ऑफसेटची O, पॉलिगॉनची P1, टूलची TR, पॉलीची PL, सर्कलची C, इलेक्टची PL आणि हे ऑर्डर तुम्ही बघून वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हे नंबर ऑफ टाईम रिव्हिजन करा तर तुमच्या ध्यानात राहील. आणि सोपं लक्षात ठेवायसाठी याचा इनिशियल वर्ड लक्षात ठेवायचा. In this line, this is importance command on AutoCAD. Now say offset. Offset means to draw parallel offset a specified distance. Like say, it draw a square. आता याचा जर आपल्याला ऑफसेट काढायचा असेल तर तुम्ही ठराविक अंतरला डिस्टन्स घेऊन यालाच पॅरलल आहे यालाच पॅरलल अशी ऑफसेट येईल. इकडे पण असेल याला म्हणता ऑफसेट. हिट म्हणजे जो राऊंड क्रिएट राऊंडला जो शेप राऊंड होतो लाईक सी. आता हे दोन एजेस जॉईन करायचे आहे आपल्याला तर हे आपण फ्लिट कमांडच्या मदतीने जॉईन करतो. त्याला म्हणतो आपण फ्लिट. ट्रिम म्हणजे अशी कमांड ज्या कमांडच्या मदतीने आपण एक्स्ट्रा पोर्शन हा ऑब्जेक्टचा कट करतो लाईक दिस. आता या कोपऱ्यापासून या एक्सटेंडेड पार्टला हा ट्रिम करायचा असेल तर आपण ट्रिमच्या मदतीने कट करू. लाईक अशा प्रकारे दिसेल. तर इरेजच्या मदतीने आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला तो इरेज करू शकतो म्हणजेच रिमूव्ह करू शकतो. बरेचसे म्हटले की रिमूव्ह फ्रॉम ड्रॉइंग. पॅनच्या मदतीने आपण क्रॉसहेअरच्या जागी हँड आणून आपण ऑब्जेक्ट मूव्ह करू शकतो. मेजर टूलचा यूज करून आपण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल तर डिस्टन्स मेजर करू शकतो. परपेंडिक्युलर कोणत्याही टाईपचा डिस्टन्स मेजर करू शकतो. ड्रॉइंगच्या मदतीने सर्कल रिंग क्रिएट करू शकतो. लाईन त्यामध्ये लाईन स्ट्रेट लाईन क्रिएट करतो. लाईनच्या मदतीने इन्फिनाइट लाईन म्हणजे किती पण एक्सटेंड होऊ शकते अशी लाईन क्रिएट करू शकतो. अटॅच ड्रॉइंग आता ड्रॉइंगला म्हणजे पहिली ड्रॉइंग असते अटॅच करू शकतो. स्लॉटच्या मदतीने आपण जी ड्रॉ केलेली ड्रॉइंग आहे लाईक दिस तर ही आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये एक्सप्लोर करतो लाईक दिस. म्हणजे एक प्रकारे तिचं विभाजन करतो 4 पार्टमध्ये. जॉईन कमांडच्या मदतीने आपण 2 फॉर्म जॉईन करतो किंवा 2 पॉलिलाईन जॉईन करतो. ऑप्शच्या मदतीने म्हणजे एरियाज ऑफसेट असतो तो रिस्टोर करतो. स्केलच्या मदतीने डाटा आपण रिड्यूस करू शकतो, इनलार्ज करू शकतो म्हणजे एक तर छोटा करू शकतो किंवा मोठा करू शकतो. चॅम्फरच्या मदतीने आपण टेबलचे एज असते ते शार्प करू शकतो किंवा त्याला चॅम्फरचा शेप देऊ शकतो. ब्लॉकच्या मदतीने आपण ब्लॉक्स क्रिएट करू शकतो म्हणजे एक टॅम्पलेट एक प्रकारे आपण क्रिएट करू शकतो जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये असे सपोज असं हे एका ब्लॉकमध्ये आपण क्रिएट करू शकतो. ते ब्लॉक कमांडच्या मदतीने लेअरच्या मदतीने आपण ते लेअर क्रिएट करू शकतो म्हणजे विंडोसाठी ग्रीन कलरचा लेअर किंवा डोअरसाठी ब्लू कलर आणि अदर हाऊसेसच्या पार्टसाठी लाईक ग्राउंड फ्लोअर it will be shown other color. Edge command is used for
hatching the gradient like this. ह्या हॅच कमांडमध्ये आपण जे बिल्डिंगचे साईज असेल किंवा वेगवेगळा एरिया तो आपण हॅचिंग करू शकतो. लाईक हा ब्लॉक एरिया तुम्ही याला ह्या प्रकारे हॅच केला. जर ब्रिकचा एरिया असला तर ह्या प्रकारे लाईक दिस. ओके. आणि ऑटो कमांडच्या मदतीने आपण जी तिरपी लाईन आहे ते आपण अशी स्ट्रेट करू शकतो 90 डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये, किंवा जर ती स्ट्रेट असली तर आपण ती तिरपी करू शकतो. हे करण्यासाठी आपण F8 ही की यूज करतो. In this slide we see file extension and short form of AutoCAD command. Like say AutoCAD file is always seen in .dwg extension form, and their state manager file will be .class. AutoCAD file if not saved, then the showing extension condition is .b down, and AutoCAD auto save file it will be shown .sv down. Now see some important command full form. Let's say UCS means user coordinate system, WCS world coordinate system, COA counseling of architecture, ICG interactive computer graphics, CRT cathode ray tube, LTS line type scale, AutoCAD. This means automatic computer aided design. धन्यवाद. मी माझ्या परीने सर्व टॉपिक कव्हर केलेले आहे. याच्या बाहेर शक्यतो काहीच येणार नाही याची मी गॅरंटी देतो. पण एवढे पॉईंट मी जेवढे पॉईंट PPT मध्ये कव्हर केले तेवढे घडी रिवाइज करा. धन्यवाद.